क्रेडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल एस्टेट एक्सपो। 150 प्लस डेवलपर्स, 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे। यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स। तो मिलते हैं ठक्कर्स एस्टेट, ऑपोजिट पीटीसी, एबीबी सर्कल, त्र्यंबक रोड, नासिक। 20 से 25 दिसंबर 2024। डोंट मिस इट। शेल्टर विजिट नहीं किया तो बाद में बोलना मत। क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे शेल्टर 2024 प्रॉपर्टी प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला। नाशिकच्या रिअल इस्टेट उद्योगामध्ये सकारात्मक वातावरण बघायला मिळत असून प्रदर्शनाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ नाशिकच्या अनेक उद्योगांना होणार असल्याचं नाशिकच्या अर्थकारणाला बूस्ट मिळेल असं मत क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी व्यक्त केलंय। त्र्यंबक रोड पीटीसी समोरील ठक्कर इस्टेट या ठिकाणी शेल्टर 2024 प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। बुधवारी 25 डिसेंबरला मंत्र्यांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मागील 5 दिवसांमध्ये 100 पेक्षा अधिक सदनिकांचं बुकिंग झालं असून यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आहे। त्यामुळे नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा बूस्ट मिळाला आहे। प्लॉट्स त्याचबरोबर बांधकामाला लागणाऱ्या अनेक साहित्यांच्या स्टॉलवर सकारात्मक प्रतिसाद असल्याचं दिसून आलं। या प्रदर्शनाच्या निमित्तानं अनेक आकर्षक ऑफरची रेलचेल असून बुधवारी 25 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता प्रदर्शनाचा समारोप करण्यात येणार आहे। यावेळी कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर खासदार राजाभाऊ वाजे, शोभा बच्छाव, भास्कर भगरे, आमदार छगन भुजबळ, सीमा हिरे, देवयानी फरांदे, सरोज आहिरे, राहुल आहेर आणि राष्ट्रीय क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यावेळेस कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। नाशिकचे बॉन्डिंग सर्वदूर व्हावं यासाठी सर्व सभासदांना प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा या उद्देशानं शेल्टरचं आयोजन करण्यात येतं। प्रदर्शनाच्या यशामुळे दोन्ही उद्देश सफल झाले असल्याचं समन्वयक गौरव ठक्कर यांनी सांगितलं। प्रगतिशील नाशिकमध्ये 1, 2 आणि 3 अशा BHK सोबतच स्टुडिओ अपार्टमेंट ते 8 BHK सदनिका, निवासी आणि औद्योगिक प्लॉट, व्यावसायिक जागा, सिनियर सिटीजन हाऊसिंग असे अनेक पर्याय शेल्टरमध्ये चांगला प्रतिसाद असल्याचंही यावेळेस सांगण्यात आलं। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक।